नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी पॅटर्नचा वापर करून ब्लाऊज कसा अगदी 5 मिनिटांमध्ये कटिंग करायचा हे शिकवणार आहे. तर पॅटर्नचा वापर करताना सुद्धा काही गोष्टी आपल्याला लक्षात घेऊनच ब्लाऊज कटिंग करावा लागतो. तर त्यामध्ये उंची किंवा मुंडा सर्व आपल्याला पाहावं लागतं. आता पॅटर्न जेव्हा तुम्ही एखादा काढून ठेवलेला असेल तर त्यावेळेस त्यावरती सर्व आपण मेजरमेंट लिहून ठेवायची की उंची किंवा मुंडा घेर किती आहे. तर हे सगळ्यात पहिल्यांदा लिहून ठेवायचं की मुंडा घेर आपण पेपर पॅटर्न कटिंग केलेला आहे त्याचा किती आहे. तर हे लक्षात घेऊनच मग तुम्ही ब्लाऊज कटिंग करायचं आहे. जर मुंडा कमी जास्त असेल तर तुमच्या पॅटर्नवरून ब्लाऊज जरी तुम्ही कटिंग केला तरी ब्लाऊज बिघडणार आहे. तर ह्यासाठी मी इथं आता तुम्हाला सर्व गोष्टी समजावून सांगणार आहे जेणेकरून तुमचा ब्लाऊज चुकणार नाही. मला इथे 38 साईजचा ब्लाऊज कटिंग करायचा आहे. शक्यतो मी काय करते, नवनवीन ब्लाऊज जे असेल ना तर त्याचे मी पेपर सेपरेटच कटिंग करते. शक्यतो जास्त पॅटर्नचा वापर नाही करत. जे माप आलेलं आहे त्याचं नवीनच पेपर कटिंग करते. परंतु ज्यावेळेस आपल्याला एखाद्या वेळेस जास्त घाई गडबड असेल त्यावेळेस मात्र अर्जंटमध्ये ब्लाऊज असतो त्यावेळेस मात्र पेपर पॅटर्नचा वापर करावा लागतो. त्यावेळेस बदल करायचे. आता इथे पहा, मला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे 14 आणि त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं. किती झाले? 15 इंच. तर इकडे बंद बाजू आहे. तर बंद बाजूकडे मी पहा बॅक पार्टचा हे काढणार आहे, भाग काढणार आहे. तर इथे मी असं 2 ठिकाणी मार्किंग करून घेतलं. आता इथे लाईन ओढायची. लाईन ओढल्यानंतर आता हा जो भाग आहे तो मी इथं असा ठेवणार आहे. तर या पॅटर्नची उंची आहे 14.5. मी शक्यतो जे रेग्युलर कस्टमर येतं माझ्याकडे त्याचं काढून ठेवते, परंतु शक्यतो जास्त नाही काढून ठेवत. तर आता या पद्धतीने मी हा पॅटर्न ठेवलेला आहे. इथे पहा, हे असं आणि इथे तुम्ही पाहू शकता. इथं मी जे मुंडा मोजण्यासाठी मार्किंग केलेलं आहे इथून खाली इथंपर्यंत मुंडा मोजायचा. इथे हे मी मार्किंग करून घेतलं. पेपर असा वरती सरकवला. इथे मी असं टक्सचं मार्किंग करून घेतलं. हे सर्व ड्रॉ केल्यानंतर आता इथं हे चेस्टचं मार्किंग आहे. तर मला इथं ही जी पट्टी आहे ती 5.5 इंचाची हवी आहे. तर ती मी 5.25 इंच घेतलं. फक्त 5 इंचच मार्जिन घेतलं मी कमरेपुरतं. इथे आपला गोट येणार आहे त्यामुळे काही इथं आपल्याला जास्त मार्जिन नाही लागणार आहे. कारण ते आपण आधीच मी गळा कटिंग नाही करत. मी काय करते, गळा पूर्ण गोल राऊंडमध्ये स्टिच करून घेऊन मग कटिंग करते. त्यामुळं इथं मार्जिन मला शिल्लक राहतं. पहा, याच्यावरती मी जर शिलाई मारली तर कटिंग करताना मी कुठून कटिंग करणार, असा इथून कटिंग करणार. त्यामुळे मला इथं मार्जिन शिल्लक राहते इथं पायपिंग करण्यासाठी. त्यामुळं काही टेन्शन नाही. आता इथे गळा किती भरतोय? 8.5 म्हणजे तयार होणार आहे 8 इंच. आता इथे कमरेचं सुद्धा मेजरमेंट घ्यायचं आहे. कंबर कमी जास्त असू शकते. आता इथे मला कंबर 31 इंच हवी आहे. तर त्याचा चौथा भाग होतो 7.25. त्यामध्ये 1 इंच आपण टक्ससाठी घ्यायचा, 8.25. ठीक आहे. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, म्हणजे काही जास्त फरक पडत नाही आहे. पहा, 1.5 इंचाचा फरक पडतोय तर तो तसाच मी ठेवणार आहे. यामध्ये जास्त चेंजेस करायचे नाहीत. आता हा मुंडा जो आहे तो मला 8.25 इंच हवा आहे. तर बरोबर 8.25 इंच येतोय. पहा, तर हा 8.25 इंच मुंडाघेर घेतल्यामुळे मी पॅटर्नचा वापर केला. ज्यावेळेस तुमचा मुंडाघेर कमी असेल तर तुम्हाला इथं उंची वाढवावी लागेल, जास्त असेल तर मुंडा असा वाढवावा लागेल. तर हे तुम्ही पेपर पॅटर्नवरून सुद्धा करू शकता. जर तुम्हाला यापेक्षा जास्त मुंडा हवा असेल ना तर तुम्ही इथून असा बदल करायचा. पहा, असे आकार देऊन ना असा चेंजेस करू शकता. परंतु शक्यतो तुम्ही नवीन पेपर कटिंग केलेलं चांगलं आहे. इथे मी क्रॉसपट्टी अशी ॲडजस्ट केली. आता मी जसं की तुम्हाला सांगितलं की माझा हा ब्लाऊज आहे 14 इंच आणि पॅटर्नची उंची आहे 14.5 इंच. तर मला आता इथे अर्धा इंच कमी करायचं. तर बॅक पार्टमध्ये आपण उंची घेतलेलीच होती त्यामुळे इथं आपोआपच तो कमी झाला बॅक पार्ट. आता फ्रंट पार्टमध्ये मग आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे. तर वरच्या भागामध्ये कुठेही आपल्याला कमी करायचं नाही.
सरळ सरळ इथे क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच कमी करायचं. तर इथं म्हणून मी असं मार्किंग करून घेऊन हे अर्धा इंच क्रॉस पट्टीमधून कमी केलं. जर टोटल तुमचा पॅटर्न 1 इंच कमी करावा लागत असेल त्यावेळेस मग तुम्ही साईड पार्ट आणि क्रॉस पट्टी याच्यातून इकडे अर्धा इंच आणि तिथे अर्धा इंच असं कमी करायचं आहे. परंतु जेव्हा तुम्हाला एकीकडेच कमी करायचं म्हणजे अर्धा इंच कमी करायचं असेल तर एकीकडे कमी करायचं, तर ते क्रॉस पट्टीमध्येच कमी करायचं. आता हा असा ठेवला मी पॅटर्न. हे आहे असं मी ड्रॉ करून घेतला. तर ड्रॉ केल्यानंतर पहा आपला गळा आहे ह्याचा 6 इंच. तर मी कटोरीचा गळा वाढवणार आहे इथं. म्हणजे आता मी पॅटर्नवरती गळा ठेवला आहे 6 आणि मला हवा आहे 5.5. तर ही कटोरी जी आहे ती मी आहे अशी इथं ठेवणार आहे. तर इथं ॲडजस्ट होत नाही तर मी अशा वेळेस इथे अशी ठेवून बघणार आहे. पहा अशी ठेवली. आता बाही कटिंग करायची. तर बाही इथं आपल्याला सेपरेट बसती आहे का हे चेक करून घ्यायचं आहे आधी. तर पहा बरोबर होती बसते बाही इथं. इथे कटोरी ॲडजस्ट होते का ही सुद्धा आपण पाहून घेऊ आधी. तर थोडंसं असं तिरकस ठेवून घेऊन आपण हे कटिंग करू म्हणजे इथे आपल्याला बाहीला सुद्धा बरोबर कपडा शिल्लक राहील. ठीक आहे. आता ही जी कटोरी आहे याचा गळा पण वाढवायचा आहे आपल्याला, कारण याचा गळा 6 आहे आणि मला हवा आहे 5.5. तर पहा इथं मी वाढवणार आहे. तर वाढवायचा गळा कुठं इथं वाढवायचा. हे आहे असं मार्किंग करून घेतलं आणि असं हे मार्किंग केल्यानंतर आता इथे असा गळा वाढवायचा. पहा या पद्धतीने असा गळा वाढवून घ्यायचा म्हणजे तुमचे पुढच्या गळ्याची उंची सुद्धा जेवढी तुम्हाला हवी आहे तेवढी. आणि इथं हे नॉच मारून घ्यायचे म्हणजे शिवताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे मी हे कटिंग करून घेते. हा झाला आपला बॅक पार्ट तयार. क्रॉसपट्टी जसं की मी सांगितलं होतं त्या पद्धतीनेच कटिंग करायची. अर्धा इंच इथं ही कमी केलेली आहे आपण. इथूनच कटिंग करून काढायची म्हणजे आपल्याला ही कंबरपट्टीसाठी पट्ट्या आपल्याला शिल्लक राहतात. तर इथे पहा हा जवळच पार्ट आहे त्यामुळे ते कट झालं नाही पाहिजे याची काळजी घेऊनच कटिंग करायचं. आता कटोरी कटिंग करून घेऊया. आणि हे नॉच देऊन घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा कटोरीला टक्स देतो ना त्यावेळेस टक्स मोजायची गरज पडत नाही.
आता बाही कटिंग करणार आहे. तर पहा इथं हा वर खाली भाग जो आहे तो आधी असा सरळ करून घ्यायचा. इथे मी हा भाग सरळ करून इथं असा हा पहा ठेवला. आता इथं उंची प्लस 1 इंच घ्यायचं. तर आधी हे सरळ करून घेऊया. पहा माझ्या बाहीची उंची आहे 9. तर यामध्ये 1 इंच मार्जिन प्लस केलं 10. इथे या पद्धतीने इथं उंचीचं मार्किंग आलेलं आहे. तर आता इथे पहा हा पॅटर्न आधी बसतोय का हे पाहूया. पहा इथून हा असा ड्रॉ करून घ्यायचा आधी. ड्रॉ केल्यानंतर हे ओपन करायचं आणि हा पुढचा भाग जो आहे तो असा ड्रॉ करून घ्यायचा. हा फिटिंगचा पॉईंट सुद्धा ड्रॉ करून घेतला. ड्रॉ केल्यानंतर मला इथं दंडघेर किती हवाय 5.25 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन हवंय. तर पहा बरोबर हे मॅच झालं. या पद्धतीने ही बाही आपली कटिंग होणार आहे. तर इकडे पाहू शकता बरोबर आपलं कटिंग झालेलं आहे. आता फ्रंट पार्टचं आपल्याला कटिंग करायचं आहे. म्हणजे हा पुढचा खोल खड्डा आहे ना तो कटिंग करायचा आहे. तर इथे नॉच देऊन घेतला. इथे एक सेंटर देऊन घेतला. हा खोल खड्डा सुद्धा कटिंग करून घेतला. आता इथे हे अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेते माझ्या सवयीनुसार. तर इथे अशा पद्धतीनं आपलं 38 साईज कटोरी ब्लाऊजचं कटिंग अगदी 10 मिनिटामध्ये कटिंग झालेलं आहे. तर वेळही खूप वाचतो, परंतु कसं असतं प्रत्येक वेळेस मुंडा कमी जास्त असतो, ज्याच्या त्याच्या गळ्याची उंची कमी जास्त असते, त्यामुळे सेपरेटच कटिंग केलेला आपल्याला फायदा होतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.